मला चालता येत नाही तरी मी येते, मला आवड आहे. मी आता एकदम अडाणी आहे. मधला मला एक काही काना मात्र माहिती नव्हता. आजी सुद्धा यायला लागल्या का तर चला आपण ऐकायला तर भेटेल. चांगलाच बायका जमा होता भरपूर जमा झाल्या. मग आता आम्ही एकमेकीला मॅसेज करतो. आता एक नंबर मला 4-5 अभंग येतात. काम असलं तरी त्या आवर्जून येतात, म्हणजे येतातच मंदिरात. सिरियल बघणारी आजी जर भजनी मंडळात गायला लागली तर नवल वाटलं ना. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पुण्यातल्या एका भन्नाट भजनी मंडळाबद्दल सांगणार आहे, जे फक्त आजींचे भजनी मंडळ म्हणून फेमस आहे. पण त्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय नवल, भजनी मंडळात तर आजीच्या वयाच्याच बायका असतात. पण हे भजनी मंडळ जरा टेक्नो सॅव्ही आहे बरं का. इथे प्रत्येक आजीकडे फोन आहे, व्हॉट्सअप आहे. पुण्यातल्या सिंहगड रोड वरील हिंगणे विभागातल्या गल्लीतल्या 2-3 बायकांनी जमून भजन म्हणूया असं ठरवलं. कांताताई अमेन झाल्या. त्यांनी इतरांना सांप्रदायिक भजनाचा बाज शिकवला. पुढे हळूहळू एकीला एक अशा आता 35 ते 40 जणी या ग्रुपमध्ये जोडल्या गेल्या. माझं नाव कांता इचके. तर साई मंदिरात भजनं चालू असताना मी एक दिवस आलेली होते. तर नाही का अशा 4-5 बायका बसलेल्या होत्या. तर मी म्हटलं आता मोठा ग्रुप असावा. मी पहिले नवी पेठला भजनी मंडळ होतं आमचं काय. तर म्हटलं आपल्या इथं पण एक भजनी मंडळ छानशी तयार करावं नाही का. तर मग एक दिवस अशा बायका जमा होता भरपूर जमा झाल्या. मग आता आम्ही एकमेकीला मॅसेज करतो नाही का, गुलेताई, फुटाणेताई, जाधवताई यांना सांगून आम्ही एकमेकीला मॅसेज करून एक सोमवार आणि गुरुवार आमचं भजन कंपल्सरी साई मंदिरात असतंच काय. आणि आम्ही सगळ्या हांडेताई वगैरे, ढगेताई वगैरे यांना सगळ्यांना मॅसेज करून एकमेकीला बोलवतोच. काम असलं तरी त्या आवर्जून येतात, म्हणजे येतातच मंदिरात काय. कामाचं सुद्धा बघत नाही, पण 2 तास का होईना पण मंदिरात कंपल्सरी बसतात सोमवार आणि गुरुवार. दीक्षित, हांडे, घुले, टेकाळे, जाधव, विधिवत अशा सर्व बायका जातपात विसरून भजनाला येतात. माझं नाव शकुंतला पासरकर. आम्ही पहिल्यांदा भजन करत होतो साई मंदिरमध्ये, पण नंतर काय थोड्या बायका असल्यामुळं काय करताच आलं नाही आम्हाला. नंतर आम्ही माझ्याकडं श्रीकृष्णाचं भजन होतं. त्यावेळेस कांताताई वगैरे आल्या, तर त्या काय म्हटल्या मला की आपण भजनी मंडळाचा एक ग्रुप करू. तर म्हटले चालेल, करा ना म्हटलं आपण. मग तरी आम्ही 15-1 जणी जमलो आम्ही. आणि मग नंतर भजनाला सुरुवात केली. कांताताई म्हणल्या आपण एक मंदिरात बसून, साईबाबाच्या मंदिरात बसू सगळेजण. आणि मग नंतर म्हणले भजनाला सुरुवात करू आपण. मग सगळ्याजणी यायला लागल्या. ज्यांना वयस्कर आजीसुद्धा यायला लागल्या का तर चला आपण ऐकायला तर भेटेल, चांगलं कानावरती आपल्या गाण्यांचा स्वर. नमस्कार, माझं नाव विद्या बडगुजर. आम्ही 30-35 वर्ष झाले इथं भजनाला येतो, साई भजन मंडळ. तर आम्ही एक करून या सगळ्या जमलो, एक करून. तर आमचा मोठा ग्रुप झाला आहे, 30-35 बायका आहेत आम्ही. मला चालता येत नाही तरी मी येते, मला आवड आहे. भजनात आले की मला खूप आनंद होतो. मैत्रीण भेटतात, एकमेकींचे गप्पा होतात. या सगळ्या जणी त्यांच्या घरात सोशिक सात्विक आई, भांडखोर किंवा सुनेला मदत करणारी प्रेमळ सासू आणि नातवंडांच्या हक्काच्या आजीच्या रोलमध्ये असल्या तरी इथे येऊन जोशात भजन म्हणणं ही त्यांची कला आणि आवड आहे. माझं नाव सुरेखा टेकाळे. आमच्या घरात सगळे सांप्रदायिकमध्ये भजन म्हणतात. पोराचं पण झालेलं आहे सगळं भजन, मुलींनी पण म्हणलेले. आणि मी आता एकदम अडाणी आहे, पण मला कांताताईंनी शिकवलं आणि पाठिंबा दिला गुलेताईंनी, फुटाणेताईंनी. आता एक नंबर मला 4-5 अभंग येतात. आता मला येत नाही जास्ती. मला कांताताई मला सांभाळून घेता येईल, गुलेताई मला सांभाळून घेता येईल. कांताताई
गुळेताई या सगळ्या बायका मला सांभाळून घेतात. कधी आम्हाला साईबाबा सांभाळून घेतात सगळ्यांना. असं म्हणतात की आवड असली की सवड मिळतेच. तशा दुपारी निवांत सिरियल बघणाऱ्या या आज्या चवडीने एकत्र आल्या. जवळच्या साई मंदिरातील नाना पवार यांनी त्यांना हक्काचं व्यासपीठ म्हणून भजनासाठी साई मंदिर उपलब्ध करून दिले. याच मंदिरात सण उत्सव आणि सांस्कृतिक समारंभ होत असतात. माझं नाव शोभा बहिरट. माझं नाव लता तोडकर. मी 2 महिने झाले नवीनच आहे या भजनामध्ये. कांताताईंनी आम्हाला भजनामध्ये जॉईन करून घेतलंय आणि काही येत नव्हतं तरी कांताताईंनी आम्हाला शिकवलंय आणि छान वाटतंय. मंदिरामध्ये भजनाला आम्हाला छान वाटतंय. तशी मला पंढरपूरची वारी मी करते, मला आवड आहे. पण आता यामध्ये जॉईन झाल्यानंतर मला अजूनच चांगलं वाटतं. आमचं एक साई मंदिर आहे, त्यामध्ये आम्ही भजनासाठी बसत असतो आणि आम्ही भजनामधला मला एक काही काना मात्र माहिती नव्हता, परंतु हळूहळू आम्ही कांताताईच्या सहवासात राहून आम्ही हे भजन हळूहळू शिकलो आणि कार्यक्रम करत असतो. थोडे छोटे मोठे कार्यक्रम करतो आणि साई मंदिरात थोडे दत्त जयंती असो, रामनवमी असो, आम्ही एक आमचं 20 बायकांचा ग्रुप आहे, हा मिळून आम्ही एकत्र भजन करत असतो. या आज्यांनी साईनाथ भजनी मंडळ इथे स्थापन केलं आणि तेव्हापासून त्या या भजनी मंडळामध्ये भजन सादर करतात. पाहूया कसं आहे यांचं भजनी मंडळ.